दगडूशेठ गणपती. हो, हेच ते दगडूशेठ गणपती आहे जे तुम्ही बघितले असणार आणि आज होता माझा बर्थडे. तर त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच अंकिता सोनवणे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आज होता माझा बर्थडे निमित्त मिस्टरांनी नेलं होतं शॉपिंग करायला. मग शॉपिंग करायला जायचं आहे म्हटल्यावरती मेट्रोनीच जायला लागणार. आम्ही राहतो पिंपळी गुरवला, तिथून आम्हाला दापोडीवरनं जायचं असतं. तर मेट्रोत तुम्हाला सांगते खूप गर्दी असते आणि पाऊससुद्धा चालू होता, त्यामुळे गर्दी तर होतीच. कधी कधी तर उभंच राहायला लागतं आणि कधी कधी तर उभं राहायलासुद्धा जागा मिळत नाही. पण असो, आज मला गेल्या गेल्या तर काय जागा मिळाली नाही, पण नंतर मिळाली होती. आणि मग काय 1-2 स्टेशन राहिल्यावरती आपल्याला कुठं बसायला वाटतं. सर्वात अगोदर तर आम्ही मेट्रोमध्ये गेलो आणि मेट्रोचा नजारा बघा किती छान आहे ना, एकदम भारी. मतलब इतकं छान वाटतं ना असं बघून, हिरवळ खूप भारी वाटतं. नंतर मग मला जागा मिळाली होती आणि मग मी तिथं बसले होते. आणि मेट्रोमध्ये अशी काय गर्दी असते बघा. तुम्हाला सांगते, मेट्रो स्टेशनमधून उतरल्या तुम्हाला लगेच समोर महात्मा फुले मंडई लागेल, म्हणजेच तुळशीबाग आपलं. आणि तुम्हाला सांगते, तिथून सरळ जर गेलात तर तुम्हाला ना दगडूशेठ गणपतीचं मंदिर बघायला मिळेल. मंदिराच्या क्रॉस साईडला सावित्रीबाई फुले यांनी म्हणजे पुण्यामध्ये भिळेवाडी इथं चालू केलेली पहिली मुलींसाठी शाळा जी आहे, आजही तिथं बांधकाम चालू आहे. तुम्हाला सांगते बघा, कष्ट करायला कसं भाग पाडतं माणसाला, गरिबी असो काही असो. या काकांच्या पायाला इतकं लागलं होतं, मी त्यांना विचारलं तरी ते बोलले काय घरासाठी करायलाच लागतं. आणि त्यांच्या पायाला खूप मोठी जखम आहे, थोडीशी सुद्धा नाही, तरी ते काय दवाखान्यात गेले नाही. असो, नंतर आम्ही ना रांगेमध्ये लागलो दर्शनात. तर तुम्हाला इथलं तर दिसेल, पण आतमध्ये ना मोबाईल अलाउड नाही, तरी मी कसं कसं करत तुमच्यासाठी शूटिंग घेतली आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज काय काय घेतलंय ते. त्याआधी ना तुम्ही दगडूशेठचे दर्शन करा. बघा, त्यांनी मला हात दाखवला तरी मी लपून छपून तुमच्यासाठी काढलीच. नंतर ना मी इतकी इमोशनल झाले होते, खूप इमोशनल झाले होते. कधीच एवढी होत नाही तेवढी इमोशनल काल झाले होते. त्याचं कारणही असं की मी देवाला म्हणलं, देवा हे जे दिवस आणि हे जे तू त्रास आम्हाला देतो फक्त एवढं कमी कर आणि सुख समृद्धी राहू दे, बाकी आम्हाला काही नको, बाकी सगळं तर आम्ही कमवून घेऊयात. नंतर या छोटीला लागली होती भूक. मग शॉपिंग वगैरे केली आणि काय सांगता, अर्धी शॉपिंग झाली आणि खूप सारं पाणी यायला लागलं. आम्ही तर खूप ओलं झालं, पण करायचं काय आता, आलो होतं तर घ्यायलाच लागणार. आणि इतकी गर्दी होती ना की ड्रेसेस वगैरे बघायला सुद्धा टाईम नव्हता. शेवटी जे मिळालं तेच घेतलं. आणि या पाणी पावसाचं हे लोकसुद्धा अडचणीचं काय करतात, व्यवस्थित कपडे दाखवत नाही आणि काय नाही, खोलत सुद्धा नाही. असं नंतर इथं मी टॉप बघायला गेले होते. खूप सारं पाणी माझ्या अंगावर वरून पडत होतं, तरी पण आता काय, आलोय म्हटलं बड्डेची शॉपिंग करायला तर शॉपिंगच करायला लागल. परत मिस्टर आणणार नाहीत लवकर, त्यामुळे 2 टॉप इथून घेतले. आणि ना मला खूप छान आवडतात. आणि बघा, नंतर मी मिस्टरांचा मोबाईल नेला होता फोनपे करायला. खूप ओली झाले होते मी, तरी शॉपिंग करायचं काय सोडलं नाही. नंतर घरी जाता वेळेस इतकी हालत खराब झाली होती ना, तुम्हाला काय सांगू, भरपूर पाण्याने भिजलं होतं आणि डोकं हातपाय खूप दुखायला लागलं होतं माझं, कारण मला पाणी सहन होत नाही. नंतर नाही का मेट्रोची वाट बघायचं चालू होतं, तेवढ्यातच मेट्रो आली. आणि नाही का, आमच्या धनूला खूप आवडतं. बघा मला किती आळस येतोय, कारण आज मला चहाच नाही मिळाला. तिकडनं आल्यानंतर असं बड्डेचं काहीतरी डेकोरेशन केलं होतं आम्ही घरच्या घरीच. आणि नंतर गेलो होतो आम्ही केक आणायला. तर माझ्याच बड्डेचा केक आणि मीच आणायला जाणार, मग आता काय करणार, मिस्टरांकडून एकट्याकडून आला नसता म्हणूनच. नंतर मग धनूनं माझं औक्षण केलं. तिच्या पप्पानी तर काय केलं नाही, पण माझ्या मुलीने माझं औक्षण केलं. मला खूप आवडलं. आणि ती इतकी हुशार आहे ना, तिला बडबड करतं कुणाला काय करायचं काय नको, कुठं काय बोलायचं काय नाही. तिने छान छोट्या छोट्या हाताने मला रोज दिला आणि एक चॉकलेट दिलं. चॉकलेट मात्र तिने एकटीनेच खाल्लं होतं नंतरला, पण खूप छान तिनं माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि तिचं चाललं होतं. असं तर आज मी तुम्हाला ना माझ्या बर्थडेचे ड्रेसेस किंवा जे गिफ्ट मिळालं मिस्टरांकडून शॉपिंगमध्ये ते सगळं दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण फर्स्ट ड्रेस बघणार आहोत. फर्स्ट हे आहे की ही छोटंसं शॉर्ट कुर्ती आहे, स्लीवलेस आहे. त्याला बॅक साईडला दोरी दिलेल्या आहे, यांच्यावरती ना हत्तीचं काम आहे. म्हणजेच त्या कपड्यावरती ना छान छान अशा हत्ती आहेत, पण ते हत्ती उलटे का आहेत मला काय कळलंच नाही. असं जी टॉपची कटिंग आहे ती करताना त्या माणसाने नाही का उलटाच कपडा ठेवला असेल, त्यामुळे. पण कुर्ती खूप छान आहे, मला खूप जास्त आवडली. माझ्याकडे असा कलर नव्हता. इथं बघू शकता मी छान असा मेकअपसुद्धा केलेला आहे, छान छान असे कानातले सुद्धा वेअर केलेत. आणि खाली नाही का मी जीन्स घेतला, जीन्स थोडा ढिलाच घेतला कारण मला आवडतो. आणि हे असं काय चालू होतं बघा, माझ्या मुलीचं पण तिथंच काहीतरी काम चालू होतं मधातच. नंतर नाही का दुसऱ्या नंबरला हे टॉप
टॉप आहे आपलं, हे झुमकेसुद्धा मी घेतलेले आहे, मिस्टरांच्या खूप आवडीचे आहेत हे. आणि नंतर नाही का हे एक टॉप घेतलेलं बघा, ही पण शॉर्ट कुर्ती आहे आणि याच्यावर नाही का रजवाडी पॅटर्नचं थोडंसं काम आहे खालच्या साईडला बॉर्डरला आणि बाह्यांच्या बॉर्डरला पण तसंच आहे. याचा कलर लाईट एकदम म्हणजे पिस्ता कलर पण नाही आहे आणि ब्लू कलर पण नाही, असा मिक्स कलर आहे थोडासा आणि एकदम लाईट आहे आणि खूप फॅन्ट कलर आहे. नंतर तुम्हाला सांगते आता हे टॉप नंबर 2 हे पण मी या जीन्सवरतीच वेअर केलेलं, प्लाझो वगैरे आणलेत पण मग म्हणलं नको याच्यावरतीच दाखवूयात. आता तुम्हाला सांगते हे झालं. आता मला नाही का इथं हँडमेड वस्तू पण गिफ्ट मिळाल्या आहेत बरं का. ह्या हँडमेड कानातले आमच्या मॅमनी ज्यांनी मला केक बनवून दिलेले आहेत, म्हणजे मी सोबत स्कूलमध्ये कामाला होतो आम्ही दोघी, तर मॅमनी मला बड्डेचे गिफ्ट दिले. इतके छान दिसतात ना, हे एकच नाहीत तर याचे 6-7 जोड त्यांनी मला दिलेले, खूप छान आहे. बहुतेक त्यांची मुलगी घरी बनवते आणि जर तुम्हाला पाहिजे तसं अशा हँडमेड वस्तू तरी तुम्ही ऑर्डर करू शकता. जर पाहिजे असेल तर मला सांगा, मी त्यांचा नंबर तुम्हाला खाली पाठवून देईल. आणि नंतर नाही का मी परत माझा एक झुमका घालून घेतला, इतका छान होता. आता तुम्हाला पुढच्या ड्रेसवर दाखवते. हा आहे डार्क पिंक कलरचा ड्रेस, याच्यावरती एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे, म्हणजेच व्हाईट दोऱ्यांचं वर्क आहे. खूप छान वर्क आहे आणि या वर्कमुळेच मला आवडलेलं आहे. गळ्यावरती खूप छान वर्क आहे, बायांवरती पण आहे, मधात छान असं फुलचं डिझाईन आहे आणि पायाच्या खालच्या साईडला पण अशी छान बॉर्डर आहे. आता या ड्रेसवरती जे कानातले मी घातलेले आहेत हे सुद्धा हँडमेड आहेत आणि बहुतेक ते काचेचे आहेत. तुम्हाला दाखवते, बॉर्डर बघून घ्या किती सुंदर आहे, अगदी छान दिसणारी अशी बॉर्डर आहे, कलर अंगावर शोभेला असा आहे. हे हँडमेड कानातले हे जास्त मला खूप आवडले, म्हणजे याचा शेप वगैरे मला खूप जास्त आवडला आणि छान दिसत होते. आणि बघू शकता तुम्ही इथे छान मोकळे केस ठेवलेले आहेत आणि मस्त असा मेकअप केलेला आहे मी, लाईट वेट. कशी दिसते एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर ही होती माझ्या बर्थडेची शॉपिंग. आणि आणखीन तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे कानातले, तर मी तुम्हाला ते लगेच वेअर करून दाखवते. आणि सर्वात अगोदर बघा मी मेकअप कसा केला आहे. मेकअप जर आवडला असेल तर एक व्हिडिओला नक्कीच लाईक द्या आणि तुमच्या सगळ्यांना दाखवा की किती छान छान व्हिडिओज असतात म्हणून. नंतर नाही का बघा मी तुम्हाला एक एक करत दाखवते. फर्स्ट म्हणजे ते येलो कलरचे मी घातलेले होते. सेकंड म्हणजे हे बघा असे 5 त्याचा असताना ट्विस्ट तशा प्रकारचं कानातलं होतं. आता ही या पिंक सूटवर काय व्यवस्थित दिसत नव्हतं, पण बाकीच्या ड्रेसवरती खूप छान दिसेल. आणि बघा हे ग्रीन कलरचं आहे, इतकं छान आहे ना, खूप भारी आहे, मला खूप आवडलं. त्यानंतर मी एक घेतलेलं हे नेव्ही ब्लू कलरमध्ये होतं आणि याची पण डिझाईन खूप छान होती. हे तुम्ही ना पार्टी वेअर ड्रेसवरती किंवा आपल्या डेली वेअर ड्रेसवरती खूप छान दिसतात आणि घालू शकतात. तर तुम्ही या साडीवर सुद्धा घालू शकता. आणि हे एक ब्लॅक कलरचं हे पण खूप छान होतं, पण मला या ड्रेसवरती सिल्वर कलरचेच माझे झुमके घालायचे होते, त्यामुळे मी काय घातले नाही. नेक्स्ट टाईम नक्कीच घालेले सगळे कानातले. आणि हे जे आहेत ना हे पण मला खूप आवडले. हे एकदम बांगडी असतं ना आपली बांगडी, सेम त्या बांगडीचा जो काच असतो त्याच काचासारखे ते आहेत आणि खूप छान दिसतात. कदाचित हे कुर्तीवरती लेहंग्यावरती पण खूप छान दिसतात, जे डेलीवेअर आपण स्कर्ट वगैरे घालतो ना त्याच्यावरती पण खूप छान दिसतात. आणि एक आहे शेवटचे ते येलो कलरचे. नंतर हे माझ्या मिस्टरांच्या आवडीचे झुमके आहेत, जे त्यांना आवडले होते म्हणून ते बोललेत घे. तर असा होता आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा पाहिजे ते एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी.